नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आता रोहित पवार यांचा मतदारसंघाचं टार्गेटवर असल्याचे बघायला मिळत आहे। तर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाचा दौरा केला। तर लोकांनी बोलावे तर पुन्हा येईल असे जय पवार यांनी सांगितले। तर अजित पवार यांच्यासाठी काम करणारी एजन्सी कर्जत जामखेडमध्ये चाचपणी करत असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आज कर्जत ग्रामदैवत गोदात महाराजांचे दर्शन घेतलं। तर दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। कर्जतमध्ये विविध पदाधिकाऱ्यांसाठी भेटीगाठी घेतल्या। यापुढे लोकांनी बोलावं तसं नक्की पुन्हा येईल असं संकेत जय पवार यांनी दिला। तर बारामतीप्रमाणेच कर्जत जामखेडमध्ये देखील अजित पवार निवडून येतील असं देखील त्यांनी सांगितलं। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।